सध्या नवऱ्याला क्रूरपणे संपवणाऱ्या सोनम रघुवंशी हिचं प्रकरण ताजं असतानाच सांगली जिल्ह्यामध्ये सोनम रघुवंशीपेक्षाही भयानक घटना घडली आहे। कुपवाडच्या प्रकाश नगरात वटपौर्णिमेच्या रात्री एक भयानक घटना घडली। मध्यरात्रीच्या शांततेत एका घरातून रक्ताचा थेंब थेंब जमिनीवर टपकत होता। अनिल तानाजी लोखंडे वय 53 यांच्या निष्पाण देहाभोवती रक्ताचा सडा पसरलेला होता। त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने केलेला घाव इतका भयंकर होता की त्यांना प्रतिकाराची संधी देखील मिळालेली नव्हती। कोण होता हा क्रूर हल्लेखोर आणि का घडली ही थरारक घटना, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। अनिल लोखंडे एका साध्या आयुष्याचा माणूस, ज्याच्या 2 मुली काजल आणि शिवानी यांचं लग्न झालेलं होतं। मुलींच्या लग्नानंतर एकटेपणाशी झगडणाऱ्या अनिल यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला। वडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील राधिका वय 27 ही त्यांची नवी पत्नी। 23 मे रोजी मंदिरात झालेल्या या लग्नाला अवघे 18 दिवस उलटलेले होते, पण या नव्या नात्यात काहीतरी गडबड होती। राधिका आणि अनिल यांच्यातील संभाषणात तणाव होता, जणू काहीतरी सत्य लपवलं जात होतं। 10 जून वटपौर्णिमेचा सण अनिल यांनी राधिकाला तिच्या मावस भावाच्या घरी सोडलेलं होतं। रात्री 9:30 वाजता ते तिला घ्यायला गेले आणि दोघेही आपापल्या घरी परतले। पण घरी पोहोचल्यानंतर वातावरण बदललं। राधिका अस्वस्थ होती। अनिल यांनी शरीर संबंधांची मागणी केली, पण राधिकाने स्पष्ट नकार दिला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। राधिका घाबरली होती, तिच्या मनामध्ये भीतीचे काळे ढग हे दाटलेले होते। अनिल यांना मात्र याची कल्पना नव्हती की ही रात्र त्यांच्यासाठी शेवटची ठरणार आहे। शरीर संबंधावरून पती पत्नीत झालेल्या वादानंतर अनिल हा झोपण्यासाठी गेला। राधिका मात्र जागीच होती। तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं होतं। तिने पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये जाण्याचं नाटक केलं। तिथून ती कुऱ्हाड घेऊन परतली आणि मग एका क्षणात तिने अनिल यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा जीव घेतला। रक्ताने माखलेली ती कुऱ्हाड आणि अनिल यांचा निष्प्राण पडलेला देह त्या रात्रीचा भयानक चेहरा उघड करत होता। पोलीस तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं। राधिकाला जन्मापासूनच गर्भाशयाची पिशवी नव्हती आणि तिला मूल होऊ शकत नव्हतं। ही बाब अनिल यांना लग्नापूर्वी सांगण्यात आलेली होती, पण शरीर संबंधाबाबत राधिकाच्या मनात असलेली भीती तिला सतावत होती। सोमवारी अनिल यांनी संबंध ठेवण्याचा आग्रह केला, तेव्हा त्याने विरोध केलेला होता। मंगळवारीही तेच होईल या भीतीने तिच्या मनामध्ये खुनाचा कट रचला गेला। त्या रात्री तिने आपल्या भीतीला कृतीत आणलं। कुपवाड पोलिसांनी राधिका अनिल लोखंडे हिला तात्काळ अटक केली आहे। तपासात तिने आपला गुन्हा कबूल केलाय। तिच्या भीतीने आणि वैवाहिक जीवनातील तणावाने तिला हा टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडलं। पण हा खून केवळ एका रात्रीचा परिणाम नव्हता, तर त्यामागे लपलेली मानसिकता आणि सामाजिक दबाव यांचा मोठा वाटा होता। कुपवाडच्या या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की वैवाहिक नात्यातील संवादाचा अभाव आणि मानसिक दबाव किती घातक ठरू शकतात। अनिल आणि राधिका यांची कहाणी ही केवळ खुनाची गोष्ट नाही, तर एका तुटलेल्या नात्याची आणि भीतीने ग्रासलेल्या मनाची ट्रॅजेडी आहे। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। या घटनेबाबत आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका। धन्यवाद।